विश्वविजेत्या टीम इंडियामधील मुंबईच्या 4 खेळाडूंचा आज विधिमंडळामध्ये सत्कार होणार। कर्णधार रोहित शर्मा, त्यासोबतच सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये होणार सत्कार। रोहित शर्माचे आई-वडील गुरुनाथ शर्मा आणि पूर्णिमा शर्मा यांची वानखेडे स्टेडियमवरती सत्कार सोहळ्याच्या वेळी हजेरी। रोहितनं सत्कारानंतर घेतली आई-वडिलांची भेट। विश्वचषक जिंकल्यानंतर मी खुश, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची वानखेडे स्टेडियमवरच्या सत्कारानंतर मराठीमधून प्रतिक्रिया। विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये खुल्या बसमधून विजयी परेड, चाहत्यांची मोठी गर्दी। विजय मिरवणुकीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली यांनी चाहत्यांच्या समोर एकमेकांना मारली मिठी आणि उंचावला चषक। विश्वकप विजेत्या भारतीय टीम असलेल्या खुल्या बसला लाखो चाहत्यांचा घेराव। चाहत्यांच्या घेराव्यामध्ये भारतीय टीम वानखेडे स्टेडियमवरती पोहोचली। विश्वविजेत्या टीम इंडियाची मरीन ड्राईव्ह रस्त्यावरून विजयी परेड, क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी, रस्त्यावरती पडला चपलांचा खच। विधान भवनामध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 2 वाजता बैठक। बैठकीमध्ये अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी 19 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार। अंबादास दानवे यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्यानं निलंबनाचा कालावधी 2 दिवसांनी केला कमी। 5 दिवसांचं निलंबन केलं 3 दिवसांचं। दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही निलंबन मागे घ्यायला 3 दिवस लावले। मात्र आजपासून त्याच आक्रमकतेनं विरोधी पक्षाची भूमिका मांडणार। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेचे निवृत्त होत असलेल्या सदस्यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती फोटो सेशन। यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उपस्थिती। स्मार्ट मीटरबाबत फेक नरेटिव्ह वापरला गेला। सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जाणार नाही। शासकीय कार्यालय आणि इतर ठिकाणी स्मार्ट मीटर बसवणार। विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं स्पष्ट। वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट। 9 जुलै रोजी वसंत मोरे ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। भेटीच्या दरम्यान मोरेंनी उद्धव ठाकरेंना सांगितलं पुढील राजकीय भूमिका। प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत यावं, खासदार वर्षा गायकवाड यांचं आवाहन। तर महाराष्ट्रामध्ये यापुढे सत्तांतर जनताच करणार, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। मूल्यांकन कर हा जाचक कर असल्यानं तो रद्द करा, अन्यथा आमरण उपोषणाला बसणार। शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा सरकारला इशारा। बालाजी कल्याणकर यांच्यावरती उपोषणाची वेळ येणार नाही। मंत्री शंभूराज देसाई यांचं सभागृहामध्ये आश्वासन। मूल्यांकन करावरती तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देसाईंचं स्पष्टीकरण। नांदेडच्या नायगावचे आमदार राजेश पवार यांच्या हुकुमशाहीला धर्माबादकर वैतागले। धर्माबाद बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयनं धनबादमधून अमन सिंगला केली अटक। न्यायालयानं अमन सिंगला सीबीआय रिमांडमध्ये पाठवलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचं निलंबन। चौधरींच्या चौकशीवरती अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा नकार। सीडी बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली। जुहूपासून अंधेरी पश्चिम पूर्व हा प्रवास करण्याची सोय उपलब्ध। अवजड वाहनांना पुलावरती बंदी। मुंबईमधील अंधेरी पूर्व येथील गोंदवली परिसरामध्ये पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या पुलाचा काही भाग कोसळला। मेट्रो स्थानकाच्या जवळचा पुलाचा भाग खालून जाणाऱ्या एका गाडीवरती कोसळला। जीवितहानी नाही। भिवंडीमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे यांच्याकडून मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी। बेजबाबदार ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवरती होणार कारवाई। मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या पोलीस भरतीमधील 18,000 उमेदवारांची 7 जुलै रोजी लेखी परीक्षा। राज्यातल्या 22 केंद्रांवरती होणार परीक्षा। पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये चांदीची मेघडंबरी बसवण्याचं काम पूर्ण। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती मंदिर प्रशासनाची जोरदार तयारी। संत तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी घाट पार करणार। तुकाराम महाराजांची पालखी आज उंडवळी गवळ्याची या ठिकाणी मुक्कामी असणार। संत ज्ञानोबांची पालखी आज जेजुरीमध्ये त्याचं स्वागत।
माऊलींच्या पालखीवरती भंडाऱ्याची उधळण, यावेळी पंचक्रोशीमधील नागरिक हजर. नाशिक फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी सायकल वारी पंढरपूरकडे मार्गस्थ. ढोल ताशांच्या गजरामध्ये वारीचं पंढरपूरकडे प्रस्थान. 350 सायकलिस्ट या सायकल वारीमध्ये सहभागी. संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यामध्ये स्वागत. कळंब शहरामध्ये हजारो भाविकांनी घेतलं पालखीचं दर्शन. नगरच्या श्रीगोंदा येथील संत श्री महम्मद महाराज दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. शेख महम्मद महाराजांच्या दिंडीचं यंदाचं दुसरं वर्ष. दिंडीमध्ये जवळपास 3000 भाविकांचा सहभाग. आषाढीच्या तोंडावरती प्रशासनानं नोटीस न देता अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्यानं व्यापारी संतप्त. बेकायदा अतिक्रमित इमारती, खोके, टपऱ्या हटवण्याची व्यापाऱ्यांची मागणी. अनधिकृत लेडीज बार, पब, हुक्का पार्लरवरती कारवाई करताना फॅमिली रेस्टॉरंटला टार्गेट करू नका. भाजपचे आमदार गणेश नाईक यांची पालिकेला सूचना. नगरमध्ये कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज शेतकरी जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन. खासदार निलेश लंके उपस्थित राहणार. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निधी अंतर्गत येणाऱ्या कामांसाठी प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना प्राधान्य द्या. ठेकेदार संघटनेची लेखी निवेदनाच्याद्वारे महानगरपालिका शहर अभियंता आणि आयुक्तांकडे मागणी. हिंगोलीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी ग्रामसेवकाकडून पैशांची मागणी. पैसे मागतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद. डोंगरकडा गावातला प्रकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.